आज आपण शिकणार आहोत फंडामेंटल ऑफ नर्सिंगचा आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या विविध संस्था व संघटना याबद्दल आपण आज बघणार आहोत. तर आपण आज बघणार आहोत हॉस्पिटलबद्दल. हॉस्पिटल हा शब्द हॉस्पेस या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हॉस्पेस म्हणजे पाहुणा, म्हणून रुग्ण हा दवाखान्यामध्ये येणारा पाहुणा असून पाहुणचार करणारी संस्था ही दवाखाना आहे. आधुनिक युगांमध्ये आता तुम्हाला हॉस्पिटलचा अर्थ समजला असेल किंवा हॉस्पिटल या शब्दाचा अर्थ समजला असेल. हॉस्पिटल हा शब्द हॉस्पस या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हॉस्पस म्हणजे काय, तर हॉस्पस म्हणजे पाहुणा हॉस्पिटलमध्ये येणारा पाहुणा आणि त्यांची सेवा करणारी किंवा त्यांच्यावर उपचार करणारी ही संस्था म्हणजेच दवाखाना. चला आता आपण पुढे बघूया. आधुनिक युगांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळे रिसर्च या व्यवसायातील प्रगतीमुळे दवाखाना या संस्थेचे स्वरूप बदलले आहे. यामध्ये आता रोग बरा करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणूनच प्रतिबंधात्मक उपचार देणे, रोगनिदानासाठी उपयोगात येणारी प्रयोगशालेय, सर्व रोगांवरील अद्ययावत व प्रभावी उपचार इत्यादींचा समावेश झालेला आहे. आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. आधुनिक युगांमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे बदल होत चालले, वेगवेगळे रिसर्च होतात, त्यानुसार सगळं काही चेंज होत राहतं. अगोदर फक्त सरकारी दवाखाने होते, आता प्रायव्हेट हॉस्पिटल, मोठे हॉस्पिटल आले आहेत. बहुतेक आजारांवर उपचार करतात. अगोदर जे होत नव्हते त्यामुळे डेथ व्हायची, आता त्यावर उपचार आहेत. किंवा आजार होण्यापेक्षा त्याआधीच त्याच्यावर झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी त्याच्यावर भरपूर सारे आपण प्रिव्हेंटिव्ह घेऊ शकतो. त्याच्यावर उपचार त्याच्या आधीच करू शकतो, व्हायच्या आधीच. तसंच वेगवेगळे रिसर्च करतात. समजलं तुम्हाला? ओके, चला पुढे जाऊया. तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, परिचारिका, निरनिराळे तंत्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, सोशल वर्कर, डायटिशियन, फिजिकल व ऑक्युपेशनल थेरपिस्ट या सर्वांना शिक्षण दिले जाते. तसेच हॉस्पिटलमध्ये आता म्हणजे कॉलेज आणि हॉस्पिटल एकाच ठिकाणी असतात, तर तुम्ही तिथे कॉलेज शिकूही शकतात आणि परत तिथे प्रॅक्टिस पण करू शकता. तिथे तुम्हाला हे सगळ्या प्रकारचं दिसू शकेल. लोक कसे असतात, काय असतात, तिथे कोणकोणते डिपार्टमेंट असतात, हे तुम्हाला तुमच्याच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला तुमचं काही GNM, नर्सिंग, ANM जो कोणता कोर्स करायचा असेल तेव्हा तुम्हाला हे सर्व तिथे दिसेल आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल. ओके, चला पुढे बघू आपण. आता पुढचा आहे टॉपिक आता दवाखान्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल्स. हा महत्त्वाचा विषय आहे, म्हणजे महत्त्वाचा टॉपिक आहे जो सहसा परीक्षेला येतो. सो तुम्ही तयारी करून ठेवा. चला आपण बघू आता दवाखान्यांचे वर्गीकरण. दवाखान्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन प्रकारात केले जाते. एक त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात त्यावरून, व दुसरे त्या संस्थेवर ज्यांचे नियंत्रण आहे किंवा मालकी हक्क आहे त्यावरून वर्गीकरण केले जाते. आता दवाखान्यांचे वर्गीकरण 2 प्रकारांमध्ये केले जातात. ते म्हणजे एक ते ठिकाण ज्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात, जसे की आपलं सरकारी दवाखाना, परत अजून तिथे काय म्हणता, तिथे तुम्हाला मेडिकल, सर्जिकल, लहान मुलांचं भरपूर प्रकारचे आपल्याला हे मिळू शकतं, काय म्हणतात त्याला, सेवा मिळू शकतात. आणि दुसरं जे संस्थेचे असतात मोठे त्यांनी स्वतः बनवलेलं हॉस्पिटल, त्याच्यामध्येही सर्व काही असतं, तर तुम्हाला तिथेही सगळ्या सेवा मिळू शकतात. असे 2 प्रकार केले आहेत. आता पुढे बघूया. पहिला आहे दिल्या जाणाऱ्या विविध सेवेवरून वर्गीकरण, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू टाईप्स ऑफ सर्व्हिस ऑफर. म्हणजे पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या
दिल्या जाणाऱ्या विविध सेवा असतात ना, त्याच्यावरून वर्गीकरण केले की त्याच्यामध्ये कोणकोणते हॉस्पिटल्स येतात किंवा त्यामध्ये कोणते प्रकार पडतात. तर त्यामध्ये आहे सामान्य रुग्णालय किंवा सर्वोपचार रुग्णालय. या ठिकाणी सर्वच रोगांवर उपचार केले जातात. मेडिकल, सर्जिकल, बालरोग, पेडियाट्रिक्स, स्त्रीरोग, संसर्गजन्य रोग इत्यादी, नाक, कान, घसा, डोळा इत्यादी, हे सगळं कशामध्ये येतं? दिल्या जाणाऱ्या विविध सेवेवरून केलेले वर्गीकरण. त्याच्यामध्ये येतं हे सर्व. काय काय येतं त्याच्यामध्ये? सामान्य रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय हे एकच आहे. या ठिकाणी सगळ्या रोगांवर उपचार केले जातात. वैद्यक, शल्य, लहान मुलांचं, स्त्रियांसाठी इन्फेक्शन, नाक, कान, घसा, डोळा. आणि जर समजा त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम असला किंवा काही त्यांच्याकडे त्या सेवा नसल्या तर ते आपल्याला पुढे रेफर करतात. म्हणजे ते आपल्याला पुढे गाईड पण करतात की तुम्ही कुठे जायचं, काय करायचं, काय काळजी घ्यायची वगैरे, हे सगळं याच्यात सांगू शकतात. पुढे आहे त्याच्यामध्येच दुसरं आहे विशेष रुग्णालय, स्पेशल हॉस्पिटल्स. यामध्ये शाखेनुसार उपप्रकार पडतात. वयावरून, त्यात पहिला आहे वयावरून, दुसरा आहे लिंगावरून आणि तिसरं रोगावरून. तर आपण पहिलं बघूया वयावरून. उदाहरणार्थ बालकांसाठी, प्रौढांसाठी किंवा वृद्धांसाठी. आता समजा एखादं हॉस्पिटल असतं जे फक्त लहान मुलांसाठी असतं स्पेशल. एखादं हॉस्पिटल फक्त वृद्ध लोकांसाठी असतं आणि एखादं हॉस्पिटल यंग लोकांसाठी असतं. तर असे वयावरून वेगवेगळे प्रकार हॉस्पिटलचे राहू शकतात. दुसरं आहे लिंगावरून. तर त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी स्पेशल हॉस्पिटल राहू शकतं किंवा ते फक्त स्त्रियांसाठीच राहू शकतं आणि दुसरं पुरुषांसाठी. ओके. तिसरं आहे रोगावरून. आता रोगावरून म्हणजे उदाहरणार्थ घ्या TBचं हॉस्पिटल, लेप्रसी हॉस्पिटल. वेगवेगळ्या रोगावरून वेगवेगळे हॉस्पिटल राहू शकतात. तर ते समजा एखादं कॅन्सरवाल्यांचं हॉस्पिटल असतं, एखादं ENT हॉस्पिटल असतं, ते फक्त कान, नाक, घसाचे स्पेशल हॉस्पिटल असतं. ते तिथे तेच कामं होतात. तिथे तुम्ही नॉर्मल तुम्हाला ताप आला तर तुम्ही जाऊ शकत नाही आणि जरी गेले तरी तिथे तुमचा उपचार होणार नाही. म्हणून असे वेगवेगळे हॉस्पिटल असतात. दुसरं आहे नियंत्रणावरून किंवा आता आपण हा एक प्रकार पाहिला. पहिल्या प्रकारामध्ये हे यांचे उपप्रकार पडतात. अ, ब आणि हे बमधून पण अजून उपप्रकार आहे वयावरून, लिंगावरून आणि रोगावरून. आता त्याचा दुसरा प्रकार बघूया आपण, जिथे बघितला होता की ज्यांचे स्वतःचे कंट्रोल असते किंवा मालकी हक्क असतो त्यावरून पडलेला प्रकार. तर त्याच्यामध्ये आहे बघा सरकारी दवाखाने. यामध्ये विभागानुसार उपप्रकार पडतात. कारण प्रत्येक पातळीवर सरकारने दवाखाने उघडलेले आहेत की जेणेकरून आपण खेड्यातील जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवू शकू. मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा सामान्य रुग्णालय, कुटीर रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र. हे साधारणतः 30,000 लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र याप्रमाणे असते. उपकेंद्र, सबसेंटर दर 5,000 लोकवस्तीला एक सबसेंटर. याप्रमाणे एका प्राथमिक आरोग्य केंद्राशी संबंधित असे 4 ते 6 सबसेंटर सरकारमान्य आहेत. दुकान व डोंगराळ भागात लोकसंख्येसाठी आरोग्य उपकेंद्र असतात. मिलिटरी हॉस्पिटल्स असतात, एअरफोर्सेस मेडिकल कॉलेज असतात, रेल्वे हॉस्पिटल असतात, ESIS हॉस्पिटल असतात, पोलीस हॉस्पिटल असतात. तर बघा याच्यामध्ये असतं सरकारी दवाखाने. त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. मेडिकल कॉलेज आहेत, परत मेडिकल कॉलेज, परत डिस्ट्रिक्ट जनरल कॉलेज हॉस्पिटल्स आहेत, अजून कॉटेज हॉस्पिटल आहे, ग्रामीण रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र. हा महत्त्वाचा विषय आहे, याच्यावर प्रश्न येतोच. तर साधारणतः हे तुम्हाला रिकाम्या जागेसाठी येऊ शकतं की प्राथमिक आरोग्य केंद्र हे किती लोकसंख्यासाठी असते, किती हजार लोकसंख्येसाठी असते. तिथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन असू शकता, 50,000, 10,000, 20,000, 30,000. तर त्याचं उत्तर असेल हे साधारणतः 30,000 लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र
याप्रमाणे असतं. प्राथमिक आरोग्य केंद्र हे 30,000 लोकसंख्येसाठी असतं आणि त्याच्यामध्ये सब सेंटर असतं जे 5,000 लोक असतील एक सब सेंटर असतं ह्याप्रमाणे. तर हे दोन्ही प्रश्न येऊ शकतात, तुम्ही तयारी करा. तर काय, प्राथमिक आरोग्य केंद्राला 30,000 आणि सब सेंटर उपकेंद्राला 5,000 लोकवस्तीला एक सब सेंटर याप्रमाणे राहू शकतात. तसेच आता दुकान व डोंगराळ भागात लोकसंख्येसाठी आरोग्य किंवा उपकेंद्र असतं. जिथे डोंगराळ भाग असतो, तिथे जास्त लोकसंख्या नसते, तिथे एक उपकेंद्र असतं. तसंच मिलिटरी हॉस्पिटल, एअर फोर्सेस मेडिकल कॉलेज, रेल्वे हॉस्पिटल, ESIS हॉस्पिटल, पोलीस हॉस्पिटल. ओके, समजलं तुम्हाला. आता पुढे बघू आपण निम सरकारी रुग्णालय, सेमी गव्हर्मेंट हॉस्पिटल. यामध्ये त्या संस्थांना सरकारकडून अनुदान मिळते. उदाहरणार्थ म्युनिसिपॅलिटी हॉस्पिटल्स, कॉर्पोरेशन्स हॉस्पिटल. ओके, निम सरकारी हॉस्पिटलमध्ये म्हणजे सेमी गव्हर्मेंट हॉस्पिटल, यामध्ये सरकारकडून त्यांना ग्रँट मिळते. उदाहरणार्थ म्युनिसिपॅलिटी हॉस्पिटल आणि म्युनिसिपल हॉस्पिटल आणि कॉर्पोरेशन हॉस्पिटल. ओके, पुढे बघू आता आपण खाजगी रुग्णालय, प्रायव्हेट हॉस्पिटल्स. या रुग्णालयावर सरकारचे फक्त ठराविक प्रकारचे नियंत्रण असते. त्यांना सरकारी अनुदान मिळत नाही. ही रुग्णालये पूर्णतः खाजगी मालकीची असतात. आता प्रायव्हेट हॉस्पिटल ही स्वतः सुरू करायचं आणि स्वतः डॉक्टर राहायचं, तिथले सगळ्या गोष्टी स्वतः घ्यायच्या, स्वतःच्या खर्चाने करायच्या. तिथे सरकार तुम्हाला कसलीच मदत करत नाही. ती स्वतःच्या मालकीची जागा असते, स्वतःच्या मालकीचं हॉस्पिटल असतं. सो सरकारी प्रायव्हेट हॉस्पिटल असे असतात. परत पुढे आहे स्वयंसेवी संस्थांकडून चालवलेली रुग्णालय. उदाहरणार्थ लायन्स क्लब, रोटरी क्लब, मिशन हॉस्पिटल मिरजचा समावेश होतो. या रुग्णालयामध्ये काही प्रमाणात खर्च द्यावा लागतो. आता वेगवेगळ्या आता तुम्हाला उदाहरण सांगते मी. असे भरपूर हॉस्पिटल्स आहेत, तिथे वेगवेगळ्या योजना असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी पूर्णपणे फ्री असतं, तर काही ठिकाणी तुम्हाला थोडेफार पैसे भरून तुमचा त्याच्यावर उपचार केला जातो. तिथे राहायचं, खायचं, मेस, तिथे राहण्याची सोय वगैरे ते हॉस्पिटलवाल्यांकडनं केलेली असते. ओके, चला आता पुढे बघू धर्मादाय संस्थांकडून चालवलेली रुग्णालय, चॅरिटेबल हॉस्पिटल्स. आणि त्याच्या पुढे आहे अजून विश्वस्त संस्थांकडून चालवलेली हॉस्पिटल्स, ट्रस्टकडून चालवलेली हॉस्पिटल्स. ओके, तुम्हाला समजलं हॉस्पिटलचे कोणते कोणते प्रकार आहेत. ते 2 प्रकार आहेत. जे पहिला आहे त्याच्यामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा त्यावरून वर्गीकरण केले. त्याच्यामध्ये येतं सामान्य रुग्णालय, परत अजून मेडिकल, सर्जिकल, पेडियाट्रिक, संसर्गजन्य, नाक, कान इत्यादी इथं. परत त्याच्यामध्येच आहे अजून विशेष रुग्णालयामध्ये वयावरून, लिंगावरून, रोगांवरून असे त्यांचे प्रकार पडतात. परत अजून नियंत्रणावरून, मालकीवरून त्याच्यामध्ये सरकारी दवाखाने येतात, प्रायव्हेट हॉस्पिटल्स येतात, अजून सेमी गव्हर्मेंट हॉस्पिटल येतात, चॅरिटेबल हॉस्पिटल्स येतात आणि हॉस्पिटल्स ट्रस्टकडून जे असतात हॉस्पिटल्स ते येतात. ओके, आता बघू आपण फंक्शन ऑफ हॉस्पिटल, दवाखान्याची कार्य. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तो येतो परीक्षेला, आहे चान्सेस याचे, तर तुम्ही तयारी करून ठेवा. ओके, चला आपण बघू आता दवाखान्याची कार्य, फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल. दवाखान्याची कार्ये बरीच आहेत. आधुनिक वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीनुसार त्यामध्येही बदल झालेले आहेत व पुढेही होत राहणार. पूर्वीच्या काळी रोग किंवा अपघात झाल्यानंतर बरा करणे हे दवाखान्याचे महत्त्वाचे कार्य होते. संसर्गजन्य रोगांवर संशोधन होऊन त्या रोगांचे जंतू असतात कोठे ते शरीरामध्ये प्रवेश कसा करतात, शरीरात वास्तव्य कोठे करतात व शरीरातून बाहेर कसे पडतात, त्यांच्या विरुद्ध प्रतिकारक शक्ती शरीरामध्ये निर्माण करण्यासाठी लसीचाही शोध लावला गेला. ओके,
आता दवाखान्याची कार्यामध्ये येतं अगोदर कसं होतं, दवाखान्याची बरीचशी कामं होती. त्याच्यामध्ये आधुनिक वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीनुसार वेगवेगळे बदल होत गेले आणि पुढेही वेगवेगळे बदल होत राहणार. पूर्वीच्या काळी रोग किंवा अपघात झाल्यानंतर बरा करणे हे दवाखान्याचे काम होते. एखादा काही रोग किंवा अपघात झाला तर ते बरा करायचं हे अगोदर दवाखान्यांचे काम होते. पण मग आता कसं होऊन गेलं आहे, संसर्गजन्य रोग होऊच नये किंवा त्याच्यावर आपण व्हायच्या आधी काय प्रिव्हेंशन घेऊ शकतो याच्याकडे लक्ष दिले जाते. किंवा आता वेगवेगळे रिसर्च होतात, तेव्हा काही नाही, रोग झाला त्याच्यावर उपचार करायचा. आता त्याच्यावर वेगवेगळे रिसर्च होतात, तो कोणता जंतू आहे, तो कसा प्रवेश करेल शरीरामध्ये, कुठे राहील, त्याला बाहेर कसं पाडता येईल किंवा त्याच्यावर काय आपल्याला उपचार करता येतील जेणेकरून तो तिथेच मरण पावेल किंवा डेथ होईल आणि रुग्ण हा निरोगी राहील. त्याच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती शरीरामध्ये निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या लसींचा शोध लावला गेला. तर हे असं वेगवेगळे रिसर्च होत राहतात आणि होत राहील पुढे बघू आपण. चला आता पुढे आहे दवाखान्यांची मुख्य कार्य पुढीलप्रमाणे. त्याच्यामध्ये आहे प्रतिबंधात्मक, रोगनिदान, तात्काळ रोग बरा करणे, आरोग्य वृद्धिंगत करणे, पुनर्वसन करणे, शिक्षण, संशोधन ही प्रमुख कार्य दवाखान्यामध्ये तसेच समाजामध्येही करावी लागतात. प्रतिबंधात्मक कार्य, प्रिव्हेंटिव्ह फंक्शन्स, हे दवाखान्यामध्ये प्रथम कर्तव्य असून दुसरे कार्य म्हणजे तात्काळ रोगनिदान करणे. डायग्नोसिस पहिलं आहे प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे हे दवाखान्याचं पहिलं कर्तव्य आहे की प्रिव्हेंटिव्ह फंक्शन, प्रतिबंधात्मक, रोग व्हायच्या आधीच त्याच्यावर उपचार करायचा किंवा त्याच्या आधीच आपण सज्ज राहायला पाहिजे की आपल्याला रोग होऊच नाही. त्याच्या आधी आपण त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे की तो कशामुळे नाही होऊ शकत, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जर समजा तो झालाच तर त्याच्यावर वेट न करता लगेच आपण त्याला हॉस्पिटलमध्ये गेलो पाहिजे, त्याच्यावर उपचार केले पाहिजे. ओके, चला पुढे बघू. तात्काळ रोग निदान करणे दुसरं आहे डायग्नोसिस. रोग निदानासाठी निरनिराळ्या तपासण्या व त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री उपलब्ध असते. या सर्वांच्या सहकार्याने रुग्णाचे लवकरात लवकर रोगनिदान करणे, कारण रोगनिदान लवकर झाल्यास योग्य तो औषधोपचार सुरू करून लवकर बरे करता येते व विपरीत परिणाम टाळता येते. समजलं तुम्हाला? रोगनिदानासाठी निरनिराळ्या तपासण्या केल्या जातात की तुम्हाला नक्की झालेलं काय. लगेच तर आपण असंही सांगू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागतात. जसं की तुम्हाला CBC करावं लागतं, परत अजून अशा वेगवेगळ्या भरपूर टेस्ट आहेत त्या तुम्हाला कराव्या लागतात. त्याच्यावरून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, ते एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे हे समजतं. त्यासाठी वेगवेगळी यंत्रसामुग्री उपलब्ध असते. या सर्वांच्या सहकार्याने रुग्णाचे लवकरात लवकर रोगनिदान होते. लवकर टेस्ट केली, लवकर तपासण्या केल्या तर आपल्याला लवकर समजते की नक्की रुग्णाला झालेलं काय आहे आणि आपण त्याच्यावर उपचार काय करायचा आहे. तर ते आपल्याला टेस्टमध्ये कळतं की काय झाल्यावर काय करायचं असतं. आणि टेस्ट केल्यावर लगेच समजतं आपल्याला की आपल्याला काय त्याच्यावर म्हणजे झालेलं काय आहे आणि त्याच्यावर आपल्याला उपचार कसा करायचा आहे. आणि हे जर नाही केलं तर खूप कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, ते आपल्याला या टेस्टमुळे टाळता येते. तर तिसरं आहे रोग बरा करणे, क्युरेटिव्स. झालेल्या रोगावर औषधोपचार करून किंवा आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करून रुग्णास बरे करणे. रोग बरा करणे, रोग झालेल्या आजारावर तुम्ही औषधोपचार, काही मेडिसिन्स घेऊन किंवा जर काही वेगळा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सर्जरी करून आपल्याला रोग बरा करता येईल. पुढचं आहे आरोग्य संवर्धन करणे, प्रमोटिव्ह फंक्शन्स. रोगातून मुक्त झाल्यानंतर रुग्ण लगेच पूर्वीसारखा निरोगी होत नाही. त्याला पूर्वीसारखी निरोगी अवस्था प्राप्त करून देणे, प्राप्त झालेली निरोगी अवस्था टिकवून ठेवण्याचे कार्य दवाखान्यात करावे लागते. समजलं तुम्हाला काय म्हणता येते? आरोग्य संवर्धन करणे म्हणजे रोग, आता समजा त्याचा उपचार झाला आहे, त्याचं सर्जरी झाली आहे, त्याचा शस्त्रक्रिया झालेली आहे, त्यानुसार तो लगेच बरा नाही होत, तर त्याच्यासाठी अजून पुढे
पूर्वीसारखा निरोगी होण्यासाठी त्याला वेळ लागतो आणि ती पूर्वीसारखी अवस्था त्याला परत आणून द्यायला त्याला हॉस्पिटलमध्येच राहावं लागतं काही दिवस, जेणेकरून तो पूर्वीसारखा बरा होईल आणि त्याची काळजी योग्य पद्धतीने हॉस्पिटलमध्ये घेतली जाईल. आता पुढे आहे पुनर्वसनाचे कार्य, रिहॅबिलिटिव्ह फंक्शन. एखादा रुग्ण मानसिक आजारामुळे अथवा अपघातामुळे जर पूर्वीच्या सुरळीत जीवनाला मुकलेला असेल तर योग्य ते मार्गदर्शन करून फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सोशल वर्कर यांची मदत मिळवून देऊन जास्तीत जास्त पूर्वीसारखे जीवन जगण्यास मदत करणे व त्यांचे परावलंबित्व कमी करणे यालाच पुनर्वसन असे म्हणतात. हे दवाखान्याचे प्रमुख कार्य आहेत. पुनर्वसन, आता समजा एखादा रुग्ण मानसिक आजारी आहे तर किंवा अपघातामुळे जर त्याला पूर्वीसारखं जीवन जगता येत नाही, आता एखाद्याचा अपघात झाला तर त्याला त्याबद्दल एकदम अशी मनामध्ये भीती असते की आपण जर परत गेलो बाहेर किंवा परत कुठे बाहेर आपण ट्रॅव्हल केलं तर आपला ॲक्सिडेंट परत होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या मनामध्ये भीती असते, त्यामुळे तो पहिल्यासारखं जीवन जगत नाही. तर त्याच्यासाठी त्याला वेगवेगळे मार्गदर्शन करून फिजिओथेरपिस्ट, त्याचा हात पहिल्यासारखं काम करत नाही तर त्याला त्याचे व्यायाम सांगून किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्याच्याशी बोलून किंवा सोशल वर्कर यांची मदत घेऊन त्याला पहिल्यासारखं जीवन जगायला आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला, दुसऱ्यांवर न अवलंबून राहून स्वतःसाठी जगायला किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करतात. त्यालाच पुनर्वसन म्हणतात. समजलं पुनर्वसन म्हणजे काय तुम्हाला? हे पण एक दवाखान्याचं कार्यच आहे. पुढचं आहे शिक्षणाचे कार्य, एज्युकेशनल फंक्शन. दवाखाना एक शैक्षणिक संस्था असून रुग्णाशी संबंध असणाऱ्या किंवा संबंधित सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. वैद्यकीय शिक्षण, परिचर्या शिक्षण, प्रशिक्षण, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्टचे शिक्षण इत्यादी. तर शिक्षणाचे कार्य, दवाखाना एक शैक्षणिक संस्था आहे. तिथे असून रुग्णाशी संबंध असणाऱ्या किंवा संबंधित सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. तिथे वैद्यकीय शिक्षण दिले जाते, परिचर्या शिक्षण, ऑक्युपेशनल, फिजिओथेरपिस्ट हे सर्व शिकवलं जातं. पुढे आहे रिसर्च. प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधनाचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. देशामध्ये आरोग्याच्या समस्या अनेक असून या समस्यांना तोंड देण्यासाठी त्यातून मार्ग काढण्याचे एक आव्हान भारतासमोर असून संशोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. दवाखाना या संस्थेमध्ये तर आरोग्यविषयक संशोधन करणे सोयीस्कर ठरते. त्यासाठी कोणत्याही रोगावरील माहिती, स्टॅटिस्टिकल डाटा मिळतो. दवाखान्याचे अनेक प्रकार व उपप्रकार येतील, जसे रोग बरा करण्याच्या कार्यामध्ये औषधोपचार, परिचारिका उपचार, शल्योपचार, भौतिक उपचार, निसर्गोपचार इत्यादी. ओके, तुम्हाला समजलं आज हॉस्पिटलचे प्रकार, त्याचे कार्य, परत अजून कोणते कोणते प्रकार आहे, कशावरून प्रकार पडतात. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो GNMच्या विद्यार्थ्यांना GNMच्या परीक्षेला येऊ शकतो 15 मार्कांसाठी. एक तर येतो की हॉस्पिटल म्हणजे काय, त्याची व्याख्या येऊ शकते. दवाखान्याची दवाखान्याचे वर्गीकरण येते, दवाखान्याचे प्रकार येतात, त्याच्यामध्ये कोणते कोणते हॉस्पिटलचे प्रकार आहेत. परत अजून हा एक प्रश्न येतो दवाखान्याची मुख्य कार्ये येतात. तर हे तुम्ही करून बघा. ओके, चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.